तर पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा आता प्रवाहित झालाय आणि त्यामुळे यावर्षीच्या वर्षा पर्यटनाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। रविवारचा दिवस असल्यामुळे आंबोलीमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। आंबोलीमधील मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे आता मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आंबोलीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। तर लोणावळ्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून धबधबे प्रवाहित झालेले असून याच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं निसर्गाकडे वळत आहेत। पुणे मुंबईकरांच्या जवळ असलेल्या लोणावळ्यात वीकेंड निमित्तानं पर्यटक वर्षा विहारासाठी पोहोचलेत, तर लहान मोठ्यांचं सगळेच जण धबधब्यामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटतायत। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांना। पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना जे वेध लागतात ते लोणावळा खंडाळ्याचे, कारण लोणावळा खंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान असतो। या पर्जन्यमानमुळं लोणावळ्यातील नदी असेल, नाले असेल किंवा धबधबे असेल, हे या ठिकाणी असतात। याचाच आनंद आणि वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात। आपण जर पाहायला गेलं तर आता गेल्या 2 ते 3 दिवसापासून पडलेल्या पावसामुळे येथे नैसर्गिक धबधबे प्रभावित होऊ लागलेले आहेत। त्या नैसर्गिक धबधब्याखाली त्याचा आनंद घेण्यासाठी आता पर्यटक या ठिकाणी येऊ लागले। आपण जर पाहायला गेलं तर गेले अनेक दिवसापासून पावसाने या लोणावळा खंडाळा परिसरामध्ये दडी मारली होती, परंतु आता कुठेतरी पावसाने पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण जर पाहायला गेलं तर देशभरातून आलेले जे पर्यटक आहेत ते पर्यटक आता या धबधब्याचा जो आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहेत। कारण की लोणावळा आणि खंडाळा म्हटलं की या ठिकाणी बुशी डॅम असेल, टायगर पॉइंट असेल की सहारा आंबेवली असेल, या ठिकाणचं जे निसर्ग पाहण्यासाठी देशभरातून जे पर्यटक हे या संपूर्ण परिसरामध्ये येत असतात। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। यहाँ पे लोनावाला घूमने में अभी बारिश आई तो इतना मस्त मौसम है कि यहाँ पे इतना मजा आता है कि हम तो कल से आए। हाँ, थोड़ा ट्रैफिक का दिक्कत हो रहा है यहाँ पे थोड़ा थोड़ा, मगर घूमने में तो एक नंबर प्लेस है। हम अहमदाबाद से इतने दूर से आए स्पेशल घूमने के लिए। लोनावाला में टाइगर पॉइंट भी जाके आए हैं और बहुत अच्छी प्लेस है, नेचर वाइज बहुत अच्छा। अभी मौसम भी अच्छा है, एटमॉस्फेयर इज रियली गुड ओवर हियर एंड हम अभी 1-2 दिन के लिए रहने वाले हैं। आणि आता पावसाळ्यामध्ये कोकणात अनेक